हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल पूजा क्रिएशन्स। आज आपण बघणार आहोत मिक्स व्हेज सूप, जे की मी फ्लेवर्ड पनीर बनवलं होतं ना, त्यापासून जो स्टॉक उरलेला आहे त्याचं बनवणार आहे मिक्स व्हेज सूप। यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक कापलेला गाजर, शिमला मिर्च, कांद्याची पात, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला आलं, बारीक चिरलेला लसूण, 1 टीस्पून बटर आणि चवीपुरतं मीठ। त्यासोबत आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मिरीपूड लागणार आहे। तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करू। आपलं पॅन इथे गरम झालेला आहे। यामध्ये मी 1 टीस्पून बटर घेते आहे। बटर नसेल तर तुम्ही तूप यूज करू शकता किंवा तेलही यूज करू शकता, पण बटरने खूप छान चव येते। यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर अद्रक आणि लसूण टाकणार आहोत। हे आपल्याला 2 मिनिटं फक्त बटरमध्ये भाजून घ्यायचं आहे। यानंतर यात आपल्याला हा जो स्टॉक आहे तो टाकायचा आहे। आता चांगलं गरम होऊ द्यायचं। गरम झाल्यानंतर आपण आपल्याकडे जे व्हेजिटेबल्स आहेत ते टाकू। तुम्ही जे व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील ते टाकू शकता, जसं मशरूम आहे, कॅबेज आहे। माझ्याकडे आता अवेलेबल कॅरेट आणि कॅप्सिकम होतं म्हणून मी ते टाकते। तुम्ही बेबीकॉर्न यूज करू शकता, कॅबेज यूज करू शकता। जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही व्हेजिटेबल्स यात ॲड करू शकता। आता आपण याच्यामध्ये मिरीपूड टाकणार आहोत। ऑलरेडी आपलं फ्लेवर्ड पनीरचा हा स्टॉक आहे, त्यामुळे एवढं लक्षात असू द्या याच्यामध्ये जी मिरीपूड, तिखट, मिठाची चव आहे ती ऑलरेडी आहे, त्यामुळे त्या पद्धतीनेच थोडं सांभाळून सगळ्या वस्तू टाकायच्या। आता आपण यामध्ये कॅप्सिकम ॲड करू। त्याच पद्धतीने कॅरेट देखील ॲड करू। मीठही ॲड करू। आता याला आपल्याला एक 8 ते 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। आता इथे आपले 8 ते 10 मिनिटं झालेले आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान वास येतोय सूपचा। आता आपण इथे हे 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकलंय। त्यामध्ये आपण अप्रॉक्सिमेटली 4 टेबलस्पून पाणी टाकून त्याचा घोळ बनवून घेणार आहे। त्यात अजिबात काही लम्स नाही राहू द्यायचे। याच्याने कसं मस्त घट्ट असं सूप बनतं, जसं आपण तुम्ही कॉर्नफ्लॉवर न वापरता डायरेक्ट जरी सूप घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे। पण कॉर्नफ्लॉवर टाकल्याने कसं एकदम हॉटेलसारखं फिलिंग येतं। बघू शकता तुम्ही, हळूहळू आता ते घट्ट होतं। गॅस बारीक करून
असं चाळत चाळत हे 5 मिनटं उकळू द्यायचे बारीक गॅसवर. हळूहळू घट्ट होते ते, बघू शकता तुम्ही. बटरमुळे याला खूप छान टेस्ट येते, वरून बटर टाकायची पण गरज पडत नाही. त्यामुळे शक्यतोवर बटर यूज करता आलं तर करा, नसेल तर तुम्ही तूप पण यूज करू शकता किंवा तेलही यूज करू शकता. आता आपण यामध्ये ही कांद्याची पात आहे ती टाकून घेऊ. कोथिंबीर थोडं 2-3 मिनटं अजून आपण उकळू देऊ. कलरफुल छान असं सूप तयार आहे आपलं. आता आपलं सूप रेडी झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. इथे छान घट्ट असं रेडी झालेलं आहे आणि खूप कलरफुल आहे. हा जो पनीरचा स्टॉक आपण यूज केला ना, याऐवजी तुम्ही पाणी देखील यूज करू शकता या सूपमध्ये. पण हा पनीरचा स्टॉक वाया न जाऊ देता तुम्ही त्याचं सूप बनवून द्या, कारण हे खूप हेल्दी आहे, प्रोटीनयुक्त सूप आहे. त्याच्यामध्ये व्हे प्रोटीन आहे, जे आपल्या मसलसाठी आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला सूप नसेल बनवायचं तर तुम्ही पोळीचं कणिक मळण्यासाठी देखील याचा उपयोग करू शकता. पण हे वाया न जाता फेकून न देता याचा यूज करा. त्यामुळे मी ही रेसिपी खास दाखवली आहे सूपची. खूप छान लागतं हे सूप, नक्की ट्राय करा तुम्ही एकदा आणि मला कळवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कसं वाटतं आहे सूप ते. चला आता आपण सर्व करूया. यम्मी सूप रेडी झालेलं आहे आपलं, बघू शकताय तुम्ही. खूप यम्मी असं सूप रेडी झालेलं आहे. कलर पण खूप छान आहे आणि टेस्ट तर खूप भन्नाट आहे याची. एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका आणि लाईकही करा. Thank you.